शिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री जी, सामना से जो कार्यकारी संपादक निकले जब 90 के दशक में, संजय निरुपम आपके पास आ गए और सामना के मराठी के जो कार्यकारी संपादक थे वो उद्धव ठाकरे सेना में है। काउंटर करने के लिए जो सुबह के संजय राउत की प्रेस कॉन्फ्रेंस है उसको काउंटर करने के लिए क्या आपके पास एक बेस मिल गया? अरे काउंटर ने उनसे उनका उनका एनकाउंटर होना है। शिवाजी महाराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सिर्फ गाली गलौज करते हैं, लेकिन हमारा जो नेता है ये डेवलपमेंट की भी बात करेगा, लोगों के हित की भी बात करेगा, और जब सामने से जैसे सवाल आएगा तो उसको तो अभी मैं बोलूंगा नहीं क्या करेंगे। तो ठीक है। महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी आहेत आणि अशातच काँग्रेसच्या बडे नेत्याने आपल्याकडे प्रवेश केलेला आहे। नाही, त्यांना सलामी दिलेली आहे, त्यांनी राहुल गांधींना सलामी आज दिलेली आहे संजय निरुपमच्या स्वागत आपल्या प्रवेशाने। सर, रायबरेली से राहुल गांधी जी को टिकट मिला है। हाँ, कहाँ से? रायबरेली। अरे अमेठी से गए और वायनाड से भी गए क्या? नहीं वायनाड में फॉर्म भरला आज भरला। हाँ, तो जो नेता खुद की जीत पक्की नहीं कर सकता है वो देश को कैसी गारंटी दे सकता है? तो ये गारंटी इसकी चलती आपको मालूम है। तो इसलिए इकडे काय मैडम आहे एक ही गारंटी चलती है देश में, जो बोलते वही करते हैं। और फिर एक बार कौन है बोला, अमित शाह यांनी सांगितलं आहे की उद्धव ठाकरे सावरकरांचे नाव घेऊ नये। घेऊ अमित शहाने सांगितलं नाही, ते काँग्रेसने वारंवार जेव्हा सावरकरांचा अपमान केला त्यावेळेस सभागृहामध्ये पण काँग्रेसच्या विरोधात किंवा सावरकरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडू शकले नाहीत, हेच आपलं दुर्दैव आहे। आणि म्हणून आता त्याच्यापेक्षा जास्ती काय दुर्दैव असू शकतं आपलं? अमित शहानी असंही म्हटलंय की उद्धव ठाकरे शिवसेना चालवतायत ती खोटी शिवसेना आहे आणि खरी शिवसेना खरं पाठबळ ही शिंदेसोबत आहे आणि त्यामुळे सावरकरांचं नाव तुम्ही घेऊ शकत नाही, त्यांचं समर्थन तुम्ही करू शकता। खरं बोललेत ते, कारण खरी शिवसेना म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपल्याकडेच आहे, धनुष्यबाण आपल्याकडे आहे। बाळासाहेबांचे जेव्हा तुम्ही विचार 2019ला सोडले खुर्चीसाठी, सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी, त्याच वेळेस तुमची शिवसेना जी आहे खरी शिवसेना तुम्ही गमावून बसले, धनुष्यबाण गमावून बसले, त्यामुळे तुम्हाला सावरकरांवर बोलायचा अधिकारच नाहीये। बरोबर बोललेत ते। त्यामुळे मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, सगळ्या पत्रकारांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। एक अमित शाह आज जिस तरीके से सावरकर को लेकर के उन्होंने कहा कि असली शिवसेना अब शिंदे के पास है, इसलिए उद्धव ठाकरे सावरकर का नाम ना ले, इसको लेकर के कैसे देखते हैं? कांग्रेस लगातार दबाव उद्धव ठाकरे के ऊपर डालती है कि सावरकर नहीं, देखो ये तो बात पहले मोदी जी ने भी कही है और अमित भाई ने कही है कि सावरकर का नाम लेने का अधिकार नहीं है, क्योंकि असली शिवसेना यहाँ है, धनुष्यबाण यहाँ है, बाला साहब के विचार यहाँ है। उनके पास क्या है? उन्होंने तो बाला साहब के विचारों को त्याग दिया है कुर्सी के लिए, सत्ता के लिए। हम लोग कोई सत्ता के लिए या कुर्सी के लिए बाला साहब के विचारों से साथ कभी हम कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे, और उनके विचारों की सरकार हमने स्थापित की है, और इसलिए तो लोग हमारे साथ जुड़ रहे हैं, राज्य का विकास हो रहा है, तो उन्हीं का उसी का नतीजा है। येणाऱ्या काळात संजय निरुपम राज्यसभेत जातील का संजय राऊत राज्यसभेत जाऊ शकतात, जसं तुम्ही पाठवलं सर्वांनी मिळून? अरे बाबा, त्याला आता ते जाऊ देतो, इतिहास झाला। आमच्या सर्वांची इच्छा होती की त्याला घरी बसवायचं, पण आम्ही पक्षाचा एक प्रामाणिकपणे कर्तव्य बजावलेलं आहे। संजय निरुपम एक राज्यामध्ये काम करतील, राष्ट्रीय पातळीवर काम करतील, त्यांना पूर्ण ताकद शिवसेना देईल। आणि आता सध्या ते शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून काम करतील, शिवसेनेचे उपनेते संघटन वाढवण्यासाठी शिवसेनेचे उपनेते म्हणून ते काम करतील। आणि त्याचबरोबर उत्तर भारतीय जे आहे, उत्तर भारतीय समाज
आपल्या शिवसेनेबरोबर जोडण्यासाठी इतर जे काही त्यांचे सहकारी आहेत समाज, इतर धर्मीय लोक जे आहेत हे शिवसेनेबरोबर जोडण्यासाठी ते एक राज्याचे समन्वयक म्हणून देखील या ठिकाणी काम करतील. कारण राज्यामध्ये उत्तर भारतीय समाज मुंबईमध्ये देखील खूप मोठा आहे आणि त्यांचं रिलेशन त्यांच्याबरोबर खूप चांगलं आहे. मोदींनी शब्द पाळलेला नाहीये. 10 दिवसात ते महागाई कमी करणार होते, पण 10 वर्षात त्यांना महागाई कमी करता आली नाही. कुणाला? शरद पवार म्हणाले मोदींना. अरे बाबा, ते स्वतः किती वर्ष कृषी मंत्री होते, ते किती वेळा मुख्यमंत्री होते, तर ते जाऊ दे. आता आपण आपलं काम करूया. काही कल्याणमध्ये 2 फॉर्म भरण्यात आलेले आहेत. कल्याणमध्ये फॉर्म भरण्याची कोणी फॉर्म भरले? त्याला जाधवने भरला आज भरला शिवसेनेतून उभा आता हेच तर बघा, त्यांच्याच उमेदवारावर विश्वास नाही, तेवढा कॉन्फिडन्स नाही राहिला, त्यांना पराभव दिसू लागलाय. त्यामुळे आता 2 उमेदवार लढतील. 2 उमेदवारने आणखी 2 उभे केले तरी सुद्धा तिथं महायुतीचे डॉक्टर श्रीकांत शिंदे सगळे रेकॉर्ड तोडून विजय होतील. चव्हाण ने एक ट्वीट किया है अभी अभिवादन.